आहे उन्हरे गाव. गावाच्या दोन्ही बाजूला उंच डोंगर, एका बाजूला वाहणारी खाडी आणि गावातून मधोमध वाहणारी नदी आणि निसर्गाचा अवर्णनीय आविष्कार म्हणजे हे गरम पाण्याचे झरे. या ठिकाणी 1 किलोमीटरच्या परिसरात भूगर्भात गंधकाचं प्रमाण जास्त असल्यानं हे गरम पाण्याचे झरे आढळून येतात. या झऱ्यांमध्ये आंघोळ करण्याकरता पर्यटक गर्दी करत असतात. उन्हवऱ्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की हे गरम पाण्याचे झरे आहेत. ह्या ज्या वाफा निघतायत ह्या गरम पाण्याच्या कुंडातल्या वाफा आहेत. कारण या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत आणि या झऱ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येत असतात. या गावातले परिसरातले आजूबाजूचे लोक सुद्धा येत असतात. कारण या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा रोग बरे होतात असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते बहुतांशी खरं सुद्धा आहे. कारण या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे. या जमिनीमध्ये गंधकाचे साठे असल्यामुळे इथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि या पर्यटकांना या गरम पाण्याचं आकर्षण सुद्धा आहे. ही एक मोठी पर्वणी म्हणावी लागेल. या झऱ्यांमध्ये आंघोळ केल्यानं अनेक व्याधी बऱ्या होतात असं मानलं जातं. त्यामुळे पर्यटकांची उन्हवरेत गर्दी असते. पण पायाभूत सोयी सुविधांच्या बाबतीत मात्र हे गाव कृतिशून्य आहे असा पर्यटकांचा आरोप आहे आणि त्यामुळेच या पर्यटन स्थळाला क दर्जा मिळाला आहे. एक मोठी कुंड आहे जे डायरेक्ट पाणी येतो ते आम्ही मोठ्या कुंडीत म्हणजे घेतो. नंतर जे कुंड्या लहान आहेत सप्लाय लेडीजसाठी पण आहे जेंट्ससाठी पण आहे त्यातनं तो मोठे कुंडीत तिकडे जातो. एवढं प्रमाण गरम आणि ते थंड होऊन थोडा मग आम्ही आंघोळी घेऊ शकतो. नाहीतर डायरेक्ट एवढं गरम आहे की डायरेक्ट पाणी आम्ही आंघोळी घेऊ शकत नाही. 70 ते 80% गरम पाणी आहे की त्यामुळे आपल्याला म्हणजे गरम वाटतं जरा आणि आपल्या रोजच्या आपण जसं आंघोळ करतो तसं हे पाणी आहे आणि चांगलं आहे आरोग्यासाठी. उन्हवऱ्याला पर्यटकांची संख्या वाढावी असं अपेक्षित असेल तर शासनाला सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे. उन्हवरे गावातील गरम पाण्याच्या झऱ्यामुळे उन्हवरे गाव नावारूपाला आलंय. या ठिकाणी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत असतात. पर्यटनाचा क दर्जा या गावाला देण्यात आलाय. मात्र या गावातल्या सुविधा शासन पुरवायला तयार नाही. या गावात सुविधा होणार का हाच खरा सवाल आहे. IBN लोकमत, शिवाजी गोरे, दापोली.